नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी गजराबाई आणि हे बाबूराव. जसं इतर चॅनलवरती आम्ही सातत्याने तुम्हाला हसवण्याचं, मनोरंजन करण्याचं काम केलं, तसंच आता आम्ही या नवीन चॅनलवरती पाटलांची कॉमेडी या चॅनलवरती तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात. आम्ही तुमचं मनोरंजन करण्याचं काम करतो, परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, छान छान आम्हाला व्हिडिओ कसा झाला याच्या कमेंट्स करत नाही. तर पुन्हा एकदा ह्या पाटलाची कॉमेडी ह्या चॅनलकडेही तुम्ही दुर्लक्ष करू नका, लक्ष द्या. आम्ही सातत्याने जसं तिकडे मनोरंजन केलं तसं इकडेही मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू. सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला. आम्ही व्हिडिओला सुरुवात करतोय, तर व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय बाय. मोटर चालू करायची, कोणत्या नाही कॉकचा प्रॉब्लेम करून ठेवलाय. एक लाईटही गेली, म्हणलं का असाला पाणी लावा. यायला काय खरं नाही. कोण उच्चपती केलं इड ठेवला ना पाईपाचा नाश करून. जेव्हा नाही बघ काय झालंय जरा. काय करताय? इकडं कस काय आली भेटेले. अरे हे पाईपाचं ना मोटर चालू करायची, हे पण कोणाचं पाईपच मोडून टाकला. अरे देवा. मग आता काय लाईट गेली, ते बसत होतो. हा हा काय येणं केलं तो इकडं? आली अशीच. काय असेच काय काम होतं थोडं. काय होतं काम? सांग पटकन, बोल पटकन बोल ना, काय काम आहे? म्हटलं आता आपलं लय दिवस झाला अफेअर होत. हा मग माझी पोरगी झाली, सगळे लोक नावं ठेवताय मले. कोण काय म्हणलं तुला? मग लोक नावं ठेवतायत ना. काय म्हणते? तुम्ही घरामध्ये बी घेऊन जाता नाही मले. हो जण पोर कम से कम लग्न करा, नाही तर तुमच्या घरी घेऊन चालला ना मले. नाही मग लग्न केल्यावर आपण घरात देणार आहे तुला. मग केव्हा? पोरगी 1.5 वर्षाची झाली ना आता सध्या. भोजन इकडं तिचं वाटलं इकडंच. नाही पण लोक नावं ठेवताय ना, केलं नवरानी घेऊरानी, मग लेकरू कस काय वागवती. मग तो काय म्हणते? मग हे म्हणणं आहे की लग्न करायचं, नाही तर तुमच्या घरी घेऊन चाला मला. मग लग्न केल्यावरच घरी न्यायचंय ना. मग लग्न करा ना माझ्यासोबत कोर्टामध्ये. कोर्टात काय करते? आणि मग कोर्टामध्ये लग्न करा ना. असं म्हणते. हा काही नका सांगा मला, तुमच्या घरी घेऊन चाला, नाही तर लग्न करून तुमच्या घरी घेऊन चाला मला. बरं केलं लग्न, पण हे बघ व्यवस्थित राहायचं. माझ्या लग्नात फक्त पोरगा आहे, अजून माझ्या पोराचं लग्न व्हायला नाही. माझी बायको आहे पहिली. आता आपलं कसं लपड असल्यामुळं पोरगी झाली. मग तुम्हाला पहिल्याने समजलं का? तुला मी शब्द मग देईल, दुसऱ्याची जिंदगी कशाला खराब करा? गप नका रोडावर पडेल का दुसऱ्याची जिंदगी? तोंड बंद कर म्हटलं नाही. नाही मला काही नका सांगा. एवढं पण नको करू जरा. मला काही नका सांगा. तुमची लेक अशी की तुमचा लेक अशी की तुमची बायको अशी, मला काही घेणं देणं नाही. हा हा ते होते का तर आम्ही पाहिलं तुमचं लग्नामध्ये की तुमचा पोरगा कोणता आहे काय येतं. तुला सांगितलं मला तर काही मला काय करणं नाही. तुमचे लेकरं कशी बी असे, पण मला लग्न करायचं आहे तर म्हणजे करायचं आहे. मग कर ना, तुला का नाही मग म्हणलं? चाला ना. केव्हा? मरल्यावर? थांब ना, मी मरीन तर घेऊन जा सांगा. तुला लागले मारायला. नाही मग काय भरोसा नाही. एका मिनिटाचा भरोसा, सेकंडचा तर भरोसा नाही आता. जर लग्न केलं आणि मेले मग काय करायचं? ते तेव्हाच पुढचं पाहू. हा ना? पहिले लग्न करा ना, आम्हाला घेऊन चालाय. पोरगीला किती दिवस तुम्ही इकडे माहेर मध्ये पडेल ना, लोक नावं ठेवताय ना. हा का? आणि मग बरं चालत जाते, तो इच्छाच आहे ना. हा एकदाच लग्नच करून, हा. नाहीतर असं एकावर चोरून लपून नाही नाही नाही, लपूनची पुण्य मला ठेवणं नाही असं. कारण आता नाही 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 ठेवणं नाही, ऐक नाही. ना, चोरून लपून म्हणता म्हणता आपल्याला पोरगी झाली, हा बरोबर. मग आता साऱ्या जगाला माहित झाले. मग सगळ्या जगाला माहिती झालं, पण हे माहिती ना की लग्न केलं या नाही हा. सोबत. मग आता काय करू? डायरेक्ट कोर्टात जाऊ. हा लग्न करायचं. हा चल पो चला. तर सकाळचा बाय हा माणूस गेलाय कुठं, यायचा तपास नाही, काहीच नाही. याला घरी काय चाललं आणि काय नाही याचं चितच जाग्यावर नाही. याचं सारं ध्यान बाहेर आहे. सरसुंद पोर आहे घरामध्ये, त्याचं लग्न करायचंय, त्याचे 2 4 हात करायचे. अख्ख्या भावकीत पोरांचे लग्न झाले. याला अजून बायांचा नाद आहे. ह्या गल्लीत पावा, तिड बी बायांची. म्हणजे असा कधी चावडी मला बसताना दिसत नाही का, कधी कोणाच्या कट्ट्यावर चावळताना दिसत नाही. हा निस्ता बायांच्या घरांमध्ये. गावात कोणाचे नवरे मेले का वाच त्या बाया याच्याकडे राखोळी आल्याच पाहिजे याच्याकडे राखोळी. हा यांना पार भांडावले बाई, काही खरं नाही ग आई. नसते याच्या जवळ राहिले तर बरं झालं असतं. यानं पार माझ्या जिंदगीचं वाटोळं केलंच केलं. याला ह्या वयात याच्या जीवाची आईश सुचती. याच्या जीवाची आईश करतो आणि पोराचं लग्न व्हायचंय, त्या पोराला कोणून स्थळ सुद्धा आणि ना. बस हे काय आता
जाव ना तुला काय जाव म्हणजे सवत कोणला? तुला कोणला आता लोकांना आणली का? तेव्हा तुम्ही माझ्याच्या मूड मध्ये नाही बरं माझ्याकडे का? तिला विचार हा तिला विचार माझ्याच्या मूड मध्ये नाही माझ्याक नाही करायची. हा मूड कुठं गेला तवाला हा सारखं तुझ्या जवळच कुठून धरून आणले गाबाळ? गाबा नको म्हणून मग तिला कोण आहे? म्हणजे मग तुम्ही कस काय चावळा त्या का तुझी सवय अरे बायको केली मी तिचा वय आणि तो वय पाय ना तुका काय गो खातो का काय वाटी चमच्याना? आमचं प्रेम होत तुला लाज नसल्यासारखा वाग सुटला मला सांगतो हे पुरी काय काय वानगडी ही? ये बाय 5 वर्ष आमचं प्रेम होत त्या प्रेमामध्ये बाई पोरगी झाली. काय म्हणतो? हा 5 वर्षापासून हा हिच्या बरोबर प्रेम होत? हा तिला मी शब्द द्यायला आता कमी लग्न तो वय काय चालू आहे का आता? 27 म्हणजे 22 वर्षाची होती तेव्हापासून तू याच्या गळ्यात पडली का? लाज वाटायला पाहिजे लाज. काय लाज? हं? अहो पोरग 30-32 वर्षाचं झालं 22 वर्षाच्या पोरीशी लफड केलंय तुम्ही. माझं तर आपल्या पोरगा जरा रोज रिलेटिव्ह खेळत येत आहे. त्यांना कशाला बोलताय तुम्ही? तुमचा काही संबंधच नाही ना. ए बाई तू ग बस ग. तो काय मला विचारून नाही कार्ट काढलं? नाहीये ना. तो आहे ना मला विचारून कार्ट नाही तुमचा काढेल. काही संबंधच नाही ना. आता मी त्यांची बायको आहे, आता मी पाहिन मी का काय फारक दिली का काय त्यानं मला? फरक ती देव की ना देव, पण आता आम्ही कोर्टातून लग्न करून आले ना सध्याच. तुमचं काही आहेच नाही ना आता. बाय हा काय तमाशा झाला बाय मा डोक्याला आता. हं? अरे तू का काय काय वाटी चमच्याना गु खात होता का? तुला अक्कल नव्हती? सरसुंद पोर लागणालाय. हं? हा होईल आहो त्याच होईल म्हणजे होईल त्याच. मग आता हे मॉडेल नाही तुम्ही काही बोला नका त्यांना. तुम्ही ये मॉडेल म्हणजे ये मॉडेल आता इकडेच राहणार कुठे जाणार आहे आता? आणि मी तू आहे तुला काढून काढून तुम्ही दिले पहा बाहेर. हं? आणि मग हिची जिट्टी धरून आपटी ना गोदडी वाणी गोदडी वाणी आपटीन गोदडी वाणी राहील दे एका रूम मध्ये तू एका रूम मध्ये. अरे बाबा पण ती सुनाच्या वयाची आहे. नाही, तुम्हाला ती- कळत तुला का? काय अडचण आहे? तुला काय अडचण आहे? हा पण लाज वाटायला पाहिजे नाही. जगदुन्या नाव नाही काय ठेवलं. लाज आहे त्याच्यात? सरसुंद पोर आहे त्याचं लग्न करायचं मग? सोडून ये. मग लोकांच्या लेकराची माझ्या आजा करायला मला पाटलं घरी आणायला आता तो डोकं उठलं का? हा मग तवा कळत नव्हतं. मग गेलं बा पोरगाळातून आमचं. पोरगळात मग तू पोरगळ होतं का ती पोरगळ? येडापाना करत द्यायचं सोड बा. तू येलेला आम्ही पडत झालं ते झालं सोडून द्या. पाहत मी पोराला आणलं एखादी पोर. अगं पण तो बोकेंदळ तो बापाच्या वयाचा आहे. तुला तरी लाज पण वाटायला आमचं लागत प्रेम होती. होतं ना. असं कसं प्रेम तो आलं? आमचं पहिलं प्रेम हा? होतं, हे पोरगी झाली ना मग त्यांच्या वयाला प्रेमाचे वयाचे प्रेमाचा काय संबंध नाही. हा मला वया तो पाहिजे काही. पाहणं पडते. मग बाई काय डोक्याला ताण झाला बाई मायवाल्या. अगं तुला तर पटायला लागत होतं ना. त्याला नव्हती अक्कल पण तुला तर अक्कल होती ना. आपल्या पण बापाच्या आमचं वयाचं पहिलं आहे. प्रेम होतं ना. अगं असं कसं पहिलेच प्रेम? होतं आमचं वालं पहिलं हा? म्हणून केलं ना. मग एक पोरगी झाली मग असं कसं काय सोडी, मग पुरी जिंदगी वाटावर आली ना. तेव्हा काय शेण खात होती? पण आमचं प्रेम आहे ना. बोला ना काही तिला ऐकलं कधीच ती अशीच करीत राही राहू राहू. हा तू शान खात होते काय हे करीत होते काय? तुला काय अडचण झाली का? मी नाही घरात घेणार. कोणा येडी झाली वय डोक्याला ताण दे मी मावाल्या. घरात नाही, घेणार आम्ही नाही. राहू तेच राहू. हा तू वर्गात चिवराय वाटलं सर कोण? तू मी काल वर गच्चीवर आहे. मग हा तुला आईचं खायला भेटेल घाबरू नको. तू बस खाली गच्चीवर. हा, हा. मला वाट वर गच्चीवर. मग तुला काय उपयोग राहिलाय? हा. मग वा रे वा. मग काय उपयोग राहिला? वा हा, वा रे मग? पट्ट्या. तू थांब दम काढ. हा. तो करतेस मी तमाशा. हा काय करणार तुम्हाला? मग भावाला बोलून घे. हा घे. हॅलो हा बोला ना ताई. कुठे? घरीच होतो ना. आत्ताच्या आत्ता वहिनीला घेऊन इडं हजर व्हायचं. येतो मेवण्यानं पाय काय तमाशा केला. अरे सोनाच्या न पोरीच्या वयाची बाई घरामध्ये घातली आणि तिला एक पोर काढून ठेवले. याच पोराचं लग्न व्हायना आणि यानं दुसरी बाई घरात करून आणली. दाजीला काय करू? लगेच ये तू आत्ताच्या आत्ता ये वहिनीला घेऊन. बरोबर आलोच मी. हा. लगेच येतो. हा हा कोणलाही बोलू दे बा. ते का माझा बाप आहे काय? तुला शहाणा झाला डोम कावळा. मग इष्टेक मा घरदार. मग तुला लय गदीला आली पदीन वाटाणा चालाना सुधी. खुशाल बाई त्या पोरीचं वाटोळ केलं आणि तिला इडं आणलं. चालले जातात तुम्ही. बरं मी काय म्हणतो हा? मटण बिटन आणतो. वा रे वा. तू मटण खाते ना? हाव, मटण आणतो आज. मस्त घेऊया. मटण बनव. हाव. हम्म.
राजन काय लपडे भाऊ काय होत हे तुमच्या भावती असंच आम्ही आहे ना एवढं काय टेन्शन घ्यायचं. भाऊ याचे सुटल्या भाशिंगापासून मी याचे लपडे मिटविते. आता पोर सरसून दे, पोराच 32 वय आणि ही पोर 27 वर्षाची पोर करून आणली आणि तिला एक पोर आहे. तिकडे कोण नव्हतं काय चालले तू आमचं पहिल्यापासून होतं ना मग पहिल्यापासून होतं ती वयात आल्यापासून. विचारलं नव्हतं का लग्न होईल एक बायको आहे का त्याला नाही? कोणी हायक नाही विचारायचं होतं, मग यायचं ना. सगळं सांगितलं ते सगळं सांगितलं होतं. सगळं सांगितलं होतं. तरी आली आणि मग मग एक पोरगी ते दीड वर्षाची पोरगी. दीड वर्षाची पोरगी मावाली. एवढा मोठा बंगला ते सांगितलं असं ना. आणि का ताई मग तुम्ही काय करत होते? मला काय माहिती आता तुम्हाला ध्यान नाही ठेवता आलं? तो बाई का होतो कायमचा असा होईल का कधीपासून नाही. होत लफड? जवळ 5-7 वर्षापासून. बापरे. मग ती इथंच राहणार का? मग आता लग्न करून आलो आम्ही. अडीच राहीन मी तुमच्या लग्न केलं रजिस्टर. रजिस्टर मग ती यांचं काय करायचं? मग ते राहतील ना. नाही, दोघेतून एकच. त्या वर्गाची राहतील ना. आणि ती आम्ही खाली राहू. म्हणजे आता 2 बायका संसार करायचा. मग आता काय करणार त्याला? तुमच्याच मनावर आहे काय सारं? मग काय करणार? आता जास्त लेट आहे. पडे म्हणजे- जातं. जायला पडले जात जमणार नाही अजिबात. दाताशी काय करायचं तिला? दाताशी करायचं काय तिला? ते आम्हाला नाही चालत, आमच्या खानदारी नाही मग असं. नसेल तर घेऊ. आम्ही त्याला घेऊन जाणार आहे. तुमच्या काय चालत आहे का? घेऊन जा. आणि हे मला चालत असं मी ताडीच राहीन, माझं घर आहे, एवढं दार आहे, मी सोपं ताडीच सोडून? राहीन. हा हे सांगितलं ठेवा, इथंच का? सॉंग बिंग म्हण नको बायको. माझं घर आहे, दार आहे, मी हा. ताडीच राहीन ना. माझं मग- घर आहे अरे इथे, पण माझं इथं घर माझ्या आहे, बहिणी- माझी पोरगी, मी ताडीच राहीन ना. बहिणीचं वाटोळ केलं ना तू. कटकट चालू आहे. मग तिला काय टाकू दिले का? काय पा चालू कावा चालाय पा. ये पाय काय झालं? तू लग्न जोगता झाला 32 वय तो झालं तर गणुगोताला म्हणा ना का पोराला पोर पाय तर यानाच पाय तोच माझ्या बापानंच आणली जेवण हा बायको. सांग सुनाच्या वयाची तुला लाच सोडी रे. वरून पोर काढून हे आणले काय आहे तुमचं? काय? काय असं काय आलं? म्हणजे मी राहिलो ना डबल टिबल म्हणजे चालू आहे तुमचं. म्हणजे मग- पैसे राहिले तर काय बी उद्माग तो करायचं का? नशिबात नसले मी काय करू? हा? तो नशिबात नसले मी कोण काय म्हणतंय करू? माझं नशीब म्हणजे मग तू जर रोज लिजिम खेळत येतो. 5-7 वर्षापासून लफडं करतो. बाप सोडीचा बाप. म्हणजे तुमच्या हातात येवर येतं काय बी करायचं का? तो हातात घे भाऊ. हा? तो हातात घे. आणि तुमच्या हातात घ्या. याचं काही नशीब पोराला म्हणतो तो नशिबात नाही तो काही नशीब फळ फळलं आणि या रांडाला जाय फळ आलं. हा ना? हम्म झाली शहाणी. मग मी दुसरा बॉ पाहिला काय हा, का बॉ पाहूया का झाली काय शहाणी? हा? हा? घरात राहू देणार नाही तुम्हाला दोघांना. मी घरातच घुसून द्या ए, असं कसं ही करायचं? असा रडडा गेला. जाऊ. हा. घरात मी पाय सुद्धा ठेवू देणार बरं, नाही. समजा तुला. तुले तर आम्ही घेऊन जाणार आहे बरं का? हा, घेऊन जा घेऊन जा. माझ्या बहिणीला नाही, घेऊन नाही. जाईन मी. काय आई कधी इथून गेली हा. तुमचं डायरेक्ट दोघांचा तंगड मोडीन मी घरात सुद्धा बसू देणार मग आईला जाऊ नको देऊ. कोण? आईला जाऊ नको देऊ. ठाकूर सुद्धा म्हणजे काढेल. तगड शाबूत राहील हा. हा. म्हणजे दोन्ही ठेवायचं. हा दोन्ही सांभाळायचं. हा. कोण? असं नाही होणार. आम्ही मला म्हणतो तू गच्चीवर आहे हा हा. म्हणलं म्हणजे तू राय खाली घराची गच्चीवर मालकीन गच्चीवर राहील आणि फुकटची मालकीन खाली राहील. असं कुठं कोणत्या देवाने शिकवलं तर? म्हणजे नाही नाही मी राहते वरण तू राय खाली मी खाली राहणार खाल्या हा, गच्चीवर. राशीन वर गच्चीचा उपयोगच करायला नाही ना काहीच नाही राहिला तुला घे सेपरेट. नाही, पण अरे हा. काय तमाशा पाहायला मी जाते. घरात बसू देणार नाही. जायचंच नाही. काय करायला जाऊ द्या. तर सुंदर पोरे सगळं माझं आहे आणि मला सल्ला आहे तर कोणाला घरात घालायचं हा. आणि कोणाला बाहेर काढायचं. ते ठरवलं आमचं. मासर हा, सुंदर पोरे लग्न जोगत हा. मी काल इडून चार आलो पुढारी माणसं जमा करेन पण हम्म. तुम्हाला घरापुढे हे बघा खडखुसं परत देणार. तुम्हाला तोंड सुद्धा दाखवायला येणार नाही. अरे मी हिला घेऊन आहे ना कुठे राहू शकतो. अरे, बी आलं तर हा. जाईल. ए, चाल घे चालन. चाल घे निघा तुम्ही. चाल. इथं अजिबात आपण थांबा. असे ए, कोर्टात- ए, केंबडे चल, हटक. ए, निर्मल, पुढचं बोल नको. आई जरा हिनी, आई ही आहे? आईनी, ही आई आहे माझी. तू साऱ्या गावात यायला पाठवून येशील आणि त्याला आई म्हणायला लावशील म्हणजे- कोणला बी तो आहे तुला जेलमध्ये येईल बरोबर आहे हा. पण आता ही कोण आली करून ते- तुला आई चालेल करून ते तिकडं जे हा. काही माहिती जरा नीट बोलता नीट बोल जा. ए, सटकायचं. हा. काढू ए, चाल घे, चाल उठ. लाकूड मी काढू घरात का? जाईल. पाहिलं घरात ना? जायचं. इथं काय झालं? घरात नाही नाही घुसायचं आम्ही नाही. तर घरातच नाही नाही नाही, असं नाही. असं प्रेम केलं काय नाही, नाही. घरात चाल घुसायचं ठीक आहे नाही. चाल कोण? ठीक आहे चाल. तुम्हाला घरात ए, घुसू देणार बाळा, नाही. बाळा, हात लावू नको. घरात घुसू आबा. देणार नाही. मारीला कोण? तेव्हा लेकरं बाळाला- घुसू देणार बाळा नाही लेकरं तुम्हाला. त्रास झाला ना कोण? बाबा. बाई, हा. तुम्ही- बाळा लेकरं त्रास झाला ना. याला धर, याला धर. ए, ए, सारखा. चिगे इकडे चिगे इकडे आज या घरात कशी येते? अजिबात घुसायचं नाही. हे काढून दे. तो कसं लग्न होतं तेच पाहतो मी. हा माझी आई- तुला बायको कशी भेटे तेच पाहतो मी. तुम्ही निघा. हा. तुम्ही निघा लवकर. तू चाल सरकडे चिगे चाल चला. तू इकडे सरक. चाल चिगे ये इकडं तुझी लाडणी करते याचं नाही मग आमच्या घरामध्ये. चला तुम्ही वा घरात चहा पाणी पिऊ वा घरात चला चला या. त्याच्या काही नादी लागत त्याने आलाय काच्या
याला वयाचं भान नाही राहिलं. आता झोपू देणार नाही मी. पोरगा तर बरं आपल्याकडून चला आमच्या घरी ये तू घर बघायला.